आम्ही आलतो आज मुलाचा चार्जशीट घ्यायला, तर आम्ही चार्जशीट घ्यायला आलतो, तर आम्ही कॉपी टाकून दिलेली आता घेत आणि आत्ता जे आमच्या वकील जे लढणार आहेत तर त्यांच्या जीवाला धोका आहे आणि त्यांच्या आई वडिलांना पण जीवाला धोका आहे आणि त्यांच्या सुरक्षेसाठी आम्ही इथं आलेलो आहोत. हां, आणि त्या सुरक्षेसाठी आम्ही मागणी केलेली आहे आणि आम्ही गृहमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना पण ईमेल केलेला आहे. तर आम्ही मागणी केलेला आहे तर यांच्या सुरक्षेसाठी बंदोबस्त द्यावी आणि आता जे मुलाचा जे अंतिम विधी करणार जे आहेत ते त्याच्यासाठी पण सुरक्षित द्यावी, ते आम्ही हे मागणी केलेली आहे. अर्ज तुम्ही मागणी की बदलापूरमध्ये झाला पाहिजे आता आता आमचं हे नाही ठरलेलं अजून, ते जागा कुठं आहे ते आता ते जागा आम्ही ते देतील ते आम्ही बघू आणि ते त्याच्यानंतर मग जे करायचं ते करणार. आणि आता जे आम्ही मागणी केलेली आहे तर त्या मागणीसाठी आम्ही इथं आलो होतो आणि आमचे चार्जशीट पण आम्ही केलेले आहे. चार्जशीटसाठी काय सांगितलं तुम्ही? अर्ज दाखल केला का काय? रक्षासाठी आम्ही जे आलेलं आता तर आत्मसंरक्षणासाठी आम्ही आलो इथं आज, की आमच्या वकिलांना पण जीवाला धोका आहे आणि त्यांच्या परिवारासाठी पण धोका आहे आणि या अण्णा शिंदे आणि त्यांच्या आईला त्यांना पण धोका आहे, त्यांच्या परिवाराला पण धोका आहे. त्या संरक्षणासाठी आम्ही इथं आलेलो आहोत. अजून झालेला नाही आहे, तर आम्ही आता पोलीस तिथं जाऊ स्टेशनला, मग ते बोलवलेत आम्ही तिथं बघू आणि त्याच्यानंतर काय असेल ते जागा आम्ही बघून त्यांनी तर ठरवू की कुठं काय करायचं आहे, मग त्याच्यानंतर आम्ही पुढचं हे करू. काल तुम्ही दाखल केलेला अर्ज पोलीस स्टेशनमध्ये काय नेमकं ते अर्ज होतं आणि कधी तुम्ही जाणार या विषयात पोलिसांची? आता आम्हाला बोलवलेत, आम्ही चाललो तिकडं, त्याच्या संदर्भात आम्ही ते बोलणार आम्हाला त्या जागासाठी, तर आम्हाला जागा बघण्यासाठी आम्ही जाणार आहोत. अक्षयचा जो मृतदेह आहे त्याचं दफन होणार आहे की? दफन होणार आहे. त्यासाठी तुम्ही जागेची मागणी? हा, जागेची मागणी केलेली आहे. काल पोलिसांसोबत देखील तुमची चर्चा झाली, मिटिंग झाली, त्यावेळेस पोलिसांनी तुम्हाला काय सांगितलं, काय त्यामध्ये निर्णय झाला? नाही, ते बोलले की आम्ही जागा बघून शनी तर आम्ही तुम्हाला कळून देऊ. कधीपर्यंत तुम्ही जाणार? आता आम्हाला फोन केलेला, आम्ही इथून आता चाललोय, निघालो आम्ही, तर आम्ही तिथं जाऊन शनी आता ते आम्हाला नेतील, आम्हाला जागा दाखवतील, मग कुठला आम्हाला जागा ते आम्ही बघणार. तर आमच्या मुलाच्या बॉडी दफनवण्यासाठी तर जिथं जागा सुरक्षित असेल त्या जागेवरती आम्ही हे करणार त्याला. मग त्यासाठी आम्ही ते अर्ज केलं होतं, ते आता आम्ही चाललो तिकडं, तर आम्ही जागा बघण्यासाठी आम्हाला येणार आहे. 3 दिवस झालेले आहेत, मृतदेह पडून आहे त्या ठिकाणी. तुम्ही असं बोललात की त्याची हेळसांड देखील होती, मात्र निर्णय घेतले जात नाहीये. काय असं सगळं संताप आहे तुमचा? काय असं सगळं एकंदरीत तुम्हाला वाटतं? हे बघा, आम्ही जे केलेले होते आता ते जागेसाठी आम्ही बोललो होतो, आता ते तेवढं आमचं झालेलं आहे. तर आता आम्ही चाललो, त्याच्या पुढचे काय तुम्ही आता आमच्या ते पुढचे ते असेल ते आम्ही ते करतो. आता विषय याच्यामध्ये असा आहे की आम्ही मेहरबान न्यायालयामध्ये मी कालच हा विषय मांडला की त्यांना दफनभूमी जी आहे ती जागा भेटत नाहीये आणि त्या विषयावरती सरकारच्या वतीने विनय कोणते कोरेगावकर ना विनय सरकारी वेणुगावकर हितेन वेणुगावकर यांनी आपलं स्पष्टीकरण दिलं की आम्ही त्याची केअर करू आणि DCP कोऑर्डिनेट करतील लोकल अथॉरिटीसोबत. संध्याकाळपर्यंत तसं काय घडलं नाही, म्हणून मी DCP जे आहे तिकडचे त्यांच्याशी फोनवर बोललो आणि त्यांना त्यांच्या सांगण्याप्रमाणे कोर्टामध्ये जे सबमिशन झाले त्याबाबत पत्र दिलं असता आज त्यांनी सकाळी बोलवलं त्यांना पीडितांच्या लोकांना. आता ते जातील तिकडे आणि त्यांना दफनभूमीच्या 2-3 काय स्पॉट सांगितलेले आहेत, त्या स्पॉटच्या अनुषंगाने दफन करण्यात येणार आहे ती पवळी. संरक्षणाची जी काय मागणी आहे त्यांची, सरकारने त्याच्यावरती समानतेच्या अधिकाराच्या अंतर्गत जसा किरीट सोमय्याला पटकन संरक्षण ज्या पद्धतीने दिलं जातं त्याच पद्धतीने यांच्या गुन्ह्यामध्ये ज्या पद्धतीने त्यांनी पत्रव्यवहार वगैरे केलाय तर किरीट सोमय्याच्या तुलनेत यांना जे आहे जास्त संरक्षणाची गरज आहे आणि यांचं प्रकरण यांच्या जीवितात जास्त धोका यांच्यावरती अगोदर पण अटॅक झालेले ते प्रकरण झाल्यानंतर आणि त्याच्यामुळे यांना संरक्षण गरजेचं आहे. आमच्या वकिलांना देखील संरक्षण मिळालं पाहिजे. हा बरोबर आहे, मी सोशल मीडियावरती बघतोय अनेक लोकांच्या प्रतिक्रिया आहेत की वकिलांच्या मुलीसोबत असं घडायला पाहिजे होतं, मग त्यांना कळलं असतं. अनेक लोक अशा पद्धतीने म्हणतायत आणि सत्ताधाऱ्यांचं हे स्पॉन्सर्ड आहे असं माझं स्पष्ट मत आहे. कारण की मी अजूनपर्यंत ती चार्जशीट काय पाहिलेली नाही. त्याच्या आधीच सरकारने आणि सत्ताधाऱ्यांनी एक बाव उचवला की हा कन्व्हिक्टेड आहे, हा गुन्हेगार आहे. अजून चार्जशीटच कोर्टासमोर आलं नव्हतं, ज्या दिवशी चार्जशीट आलं त्याच दिवशी एन्काउंटर झालेलं आहे.
तर हे कोणालाच माहिती नाहीये, कोणीच पेपर वाचलेला नाहीये का त्याचा स्पेसिफिक त्याच्यामध्ये रोल काय. तर म्हणून त्याला जरी त्याचा रोल असता, तो जिवंत असता तर ट्रायलमध्ये कळालं असतं की तो खरोखर गुन्हेगार आहे की नाही. पण शॉर्टकट मेथड वापरून त्याला इलिमिनेट केलंय आणि त्या शाळेतले जे मेन आरोपी आहेत ते अजून पोलिसांच्या हाती लागत नाहीत. हे सरकारचं अपयश आहे असं माझं स्पष्ट मत आहे. आणि म्हणून ही लढाई लढण्यासाठी त्यांचं पीडितांचं म्हणणं आहे की माझं जिवंत राहणं आवश्यक आहे. आणि याच्या आधी पण माझ्यावर काय अटॅक्स वगैरे होऊन गेलेले आहेत, संरक्षण कमी आहे म्हणून त्यांनी ती त्यांच्या पद्धतीने मागणी केलेली आहे. चार्जशीट साठी तुम्ही अर्ज केलेला आहे, नेमका आजचा तुमचा अर्ज काय होता? आम्ही जे केलेलं आहे की आम्हाला आमच्या जो हे आहेत पिटिशनर, त्या डिसिस्ट जे मयत इस्माचे वडील, त्यांचंही असंच म्हणणं आहे की माझ्या मुलाला जर तो गुन्हेगार असेल तर कोर्टाने दोषी ठरवून त्याला फासावर लटकावला असतं तर हरकत नव्हती. परंतु आपल्या क्रिमिनल सिस्टममध्ये आरोपीची जी बाजू मांडण्याचा जो अधिकार आहे, पोलिसांना अधिकार काय काय आहेत? अटक करण्याचे अधिकार आहेत, पोलिसांना दोषारोपपत्र दाखल करण्याचे अधिकार आहेत, पोलिसांना रिमांडमध्ये आरोपी घेण्यासाठी कोर्टाला निवेदन करण्याचा अधिकार आहे. आणि आरोपीला एकमेव अधिकार असतो उलट तपासचा अधिकार कधी तो वापरू शकतो? कोर्टामध्ये दोषारोपपत्र दाखल केल्यानंतर, त्या गुन्ह्यामध्ये चार्ज फ्रेम केल्यानंतर. आणि त्याचा जो क्रॉस एक्झामिनेशनचा अधिकार आहे तो त्याचा इलिमिनेट केल्यामुळे, त्याला मारून टाकल्यामुळे तो अधिकार गेलेला आणि सत्य लोकांपासून येण्यापासून हे रोखलं गेलेलं आहे. आणि म्हणून जो आरोपीचा अधिकार आहे तो यांनी हिरावून घेतल्यामुळे तर ह्या पद्धतीने शॉर्टकट करून कुठेतरी याच्यामध्ये एका संशयाचा वास येतोय. आणि आता अधिकचं घाईचं होईल का नेमका त्याने गुन्हा केलाय की नाही हे पाहणं. तरच हितेन वेणेगावकरने सबमिशन दिलंय. कोणार्क, अपना शहर अपनी बातें.